आणि ऐक ना, तुला एक डेअर आहे माझ्याकडनं. हे जे सिंदूर लावले ना, सिंदूर, तुला ह्या सिंदूर मध्येच आता बाहेर निघायचं माझ्यासोबत. काय बाई याड्याचा बाजार आहे. कारण तिला माझ्याकडून पुण्यात गाडी चालवायची परमिशन नाहीये. आणि फायनली मी खूप सुंदर अशी रेडी झाली आहे. खूप छान अशी साडी वेअर केली मी आणि इव्हन ज्वेलरी पण, थोड्याशा बांगड्या पण घातल्या. मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय iPhone 17 Pro गिर जाएगा फिर हम मर जाएंगे. बाई हाय का काय कदर त्या 2 लाखाची गाडी घे बाजूला. बावळट काय दात काढती. मिस करेल मी असलेशाला. मोहीन तू कुठं चालला? मैं पंढरपूर. You get to hear me now. हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. तर आज मी खूप सुंदर अशी साडी घालून एक शूट करणार आहे, जे की माझ्या ताईने माझ्यासाठी ती साडी बनवून पाठवलेली लास्ट इयर आणि मी ती वेअर करते यावर्षी. सॉरी फॉर दॅट ताई. तर ही खूप सुंदर अशी व्हाईट साडी तिने माझ्यासाठी शिवून पाठवली आहे भीम जयंतीच्या शूटसाठी. आणि खूप मस्त साडी आहे. आणि मला स्वामिनी रेंटल मधून ना खूप सुंदर अशी ज्वेलरी आली आहे, तर मी ती पण वेअर करणार आहे आज या आउटफिटवरती. तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा. आणि तसंही मला खूप काही तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे अबाउट सॉन्ग रिलेटेड आणि खूप काही. तर आमचं काल शूट झालंय, तर ते सॉन्ग कधी येणार आहे काय येणार आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा. फायनली माझ्या सुंदर मेकअप आर्टिस्टने माझा सुंदर मेकअप केला. म्हणजे चालू आहे अजून मेकअप. कशी दिसते? एवढा वेळ असतो का रे? कसं वाटतंय? किती कॅमेरा हाईड करतोय बघ ना माझा मुद्दा बकरीवाणी तोंडाचा. गोकुळ शहाजीराचं समुद्र होता. गप्पे. शहाजीराला शहाजीराच्या नादाला खबागोली घेतलं. कोण शहाजीरा कोण आहे ते? शहाजीरा नसतं का बातात टाकायचं शहाजीरा. बापरे जीरा. बिर्याणी क्या बनी थी? तर विचारा काय ऐकलं ना. वच क्या विचार है? हा, बस बघ बघ बघ. प्रेम बघ. शेष नागिन. विशेष नागिन दिसते तुला. आपल्या फेसचा प्रॉब्लेम काय माहिती का? हे फाउंडेशन वगैरे लावलं ना, फेस काळा दिसतो आणि विदाउट फाउंडेशन फेस ग्लो करतो, गोरा दिसतो. का असं? उस जो फाउंडेशन तुम लगाते ना या बेस करते तो वो इस पे दिखता, स्क्रीन पे दिखता अच्छा. मला ही सुंदर अशी ज्वेलरी जी स्वामिनी रेंटल ज्वेलर मधून आलेली आहे, ती या साडीवरती खूप सुंदर दिसते. कशी वाटते तुम्हाला? सुंदर. थोड्या वेळाने बघा पूर्ण लुक झाल्यावरती. कारण मोहीन सर अजून पण हे करतात. मोहीन सर काही खुजले आ रहा है. आणि फायनली मी खूप सुंदर अशी रेडी झाली आहे. खूप छान अशी साडी वेअर केली मी आणि इव्हन ज्वेलरी पण, थोड्याशा बांगड्या पण घातल्या. मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला मी खूप सुंदर वाटते. सो चला आता थोडंसं शूट करून घेऊ. सूर्य खूपच खाली गेला आहे आणि खूपच वेळ झाला मोहीनला मेकअपला आणि 6:30 वाजलेत, तरी थोडासा उजेड आहे. सो पटकन व्हिडिओ काढून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटते. सो गाईज फायनली आता आमचं शूट झालं आहे आणि मी ताईचा व्लॉग घेते कारण की ताई विसरून गेली आहे. आणि ऐक ना, तुला एक डेअर आहे माझ्याकडनं. हे जे सिंदूर लावले ना, सिंदूर, तुला ह्या सिंदूर मध्येच आता बाहेर निघायचं माझ्यासोबत. नाही ग, मला नाही माहिती आता हे तुला तू पागल आहेस का? हेल्थ लगा आहे. व्हॉट इज दिस? मेकअप माझा. मेकअप तर खरं खूप छान झालं. एकदम खूप सुंदर एकदम makeup ग्लास झालाय. स्किन दिसते, एकदम आणि छान. खूप सुंदर असं शूट केलं, खूप सुंदर. दोघींनी पण, आमच्या दोघींचे पण व्हिडिओज आणि तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. मागे घे ना बाळा थोडं. आमच्या इंस्टाग्राम पेज वरती तुम्हाला बघायला भेटेल. सो नक्की बघा, लाईक करा, शेअर करा. आमचं नवीन गाणं आलंय, मेन म्हणजे ते गाणं आता रिलीज होईल एवढ्या 2 दिवसामध्ये किंवा उद्याच रिलीज होऊ शकतं. सो तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. तू इकडे ये, कॅमेरा आपल्या दोघींकडे. आणि गाईज ही डेअर मी ताईला दिली, आता बघू ताई कम्प्लीट करते की नाही. रोहन ये वीडियो लास्ट तक देखो. एक चुटकी सिंदूर. नाही, रोहन जानता है. सिंदूर की कीमत जानता है रोहन ना? बाबू. मी आता जाते, मी चेंज करत होते, पण आता ही म्हणते तुला डेअर हे ठेवून बाहेर जायचं आणि आय कॅन. सो मी जाणार. चलो फिर तुला निघाल. जावंच लागणार. ओके. फायनली आम्ही आता निघालोय रोडला, कारण अश्लेषाला खायची बिर्याणी.
सो मोईनला आणि असल्याशाला बिर्याणी खायची आणि मी आता चेंज केले आणि तिने पण चेंज केले, छान दिसते आता गोंडस बाळ. सो आम्ही जातो आणि बिर्याणी घेऊन येतो. मोईनला वरती आम्ही पसारा आवरायला सांगितलंय, त्याचाच पसारा आहे तो सगळा, आमचा काय नाहीये, मेकअपचंच त्याचं किट त्याला आवरायचंय. आणि मग आता आल्यावरती भेटूयात थोड्या वेळातच. आणि आता गाडी चालवताच आश्लेषा म्हणली मी गाडी चालवते ताई, सो गाडी ती चालवते आणि आम्ही दोघी जातोय छान. खूप दिवसानंतर आश्लेषाच्या गाडीवरती बसले मी, कारण तिला माझ्याकडून पुण्यात गाडी चालवायची परमिशन नाहीये. ती फक्त आपल्या छत्रपती नगरमध्ये डारडूर गाडी पळवत असते. आणि इकडे मी तिला बोलते अलाउडच करत नाही, गाडीच हातात घेऊ देत नको नको होते. नाही बाबा नाही, नो रिस्क. गाईज तुम्हाला माहितीये का एक गोष्ट, आम्ही दोघी ना एवढं सुंदर दिसतोय आज. म्हणजे स्वतःलाच आम्हाला स्वतःवरती प्रेम झालं, आम्ही एवढे छान दिसतोय. लाईक मी असल्याच्या सोबत आमची अशी वार्ता चालली की लग्न झाल्यावर आम्ही दोघी किती फ्लेक्स करू नटून आमच्या नवऱ्यांसोबत. त्यांना माहिती पण मी किती करा. हा, कारण मी तर कधीतरी मेकअप करते, पण आमच्या मॅडमला सारखं नखरा लागतो मेकअप करायला. जाऊ द्या, चांगलं आपलं मोहीन खरंच खूप भारी मेकअप आहे ना असल्याच्या. आणि ऑनेस्टली सांगू, आता मी इतके दिवस इथे राहिले, मी इतकं मिस करणार या सगळ्या गोष्टी. रात्री फिरणं, मोहीनच्या गप्पा, तुझ्या गप्पा, बापरे खूप मिस करणार. रात्री गाणी लावून नाचणं, तुझं मला यांनी चिडचिड. 2-2 वाजता चिडचिड तर खूप मिस करेल मी खूप. कालवा यांचा करायच्या कालव्यामुळे मी जास्त चिडचिड करत होते ना. शांत भाषा, आवाज करू नका. काय iPhone 17 Pro गिर जाएगा फिर हम मर जाएंगे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बापरे, उचल फोन, गाडी साईडला घे, फोन उचल. तिथं स्पीड ब्रेकर आहे अजून एक. बाई हाय का काय कदर त्या 2 लाखाची गाडी घे बाजूला. बावळट, काय दात काढती, काय दात काढती. हा मोबाईल पडलाय खाली बघ. बाई असले सा उचलला का? वाढीच दिस असले सा. पडला तो खाली, यातनं उडी मारून पडला. त्याला पडायचं होतं. काय बाई येड्याचा बाजार आहे. चाय लेके जाएंगे आम्ही, कारण आमच्या घरातला गॅस संपले 2 दिवस झालं. आता गॅस मिळत नाही आणि एकाला बोललं गॅसचं तर बोलला 5,000 रुपये लागेल ताई गॅसचे. सो मी विचार केला, तसे आम्ही 2-3 दिवस शूट मध्ये बिझी होतो, तर आमचं पार्सल आणूनच खाणं झालं, कारण दमलो होतं, खूप काम होतं. आता बघू आज हे लोक बिर्याणी खातील. आश्लेषा तो जाईल आज कुणाला, ती स्वतः आहे इकडे, काही विषय नाही त्याचा. मिस करेल मी आश्लेषाला. कोणचा बिर्याणी? नाही, दम बिर्याणी. कितीला आहे बिर्याणी सांग बरं? 900 रुपयाला. 900 रुपयाला 1 प्लेट. गॅस महाग झालाय म्हणून बिर्याणी पण महाग झाली का? आणि हे टिक्कावाली ते 1500. व्हॉट इज दिस मेनू कार्ड? मी घेतलाय सोडा, ब्लूबेरी, आणि मी घेतली आहे सॉफ्टी व्हॅनिला. थँक्यू. जेवण पण नाही केलं अजून आणि सोडा प्यायला. मजा आता है इसे करके. वाव. मग ना खुशी तो देखो, एक सॉफ्टीची खुशी बघायची. खाऊन घ्या, गाडी चालवायची तुम्हाला. काय क्या बोला? गाइस मैं जा रहा हूँ इस दुनिया को छोड़ के. सॉरी गाईज, माझी तब्येत ठीक नाहीये. आश्लेषा चालली घरी. अब रिटर्न कब आएंगे? कभी नहीं. मोहीन तू कुठं चालला? मैं पंढरपुर. मेरे लय नालायक आहे. आम्ही चाललो आश्लेषाला सोडवायला, तिची बस आहे म्हणून. आता आश्लेषा निघाली आपल्या गावाला. 2 दिन. आश्लेषा
बोलो. वही नीट बस किसको मिस करेंगे, ताई को क्या मोहिनी को? ऑब्वियसली तो एंटरटेनमेंट का फुल पैकेज था मेरे लिए. मुझे कॉन्फिडेंस था कि आप मेरा ही नाम लो. त्याचा सत्कार करते मी घरी आलो. मैंने सबका मार्केट खाया है ब्रो. बरं मोहीन तुला सत्कार करते ना मी घरी आल्यावर. काय म्हणते? मोहीनचा सत्कार करते ना घरी आल्यावर. रोहनला हा. सांगते ना मी, रोहनला सांगते हार फुल घेऊन या आणि याला एक ट्रॉफी घेऊन या ट्रॉफी कशाला? सत्कार करायला. सत्कार में सोने की अंगूठी देते रहेंगे तो चलेगा इसको लेके. नहीं रोहन तेरे को बेच देगा पर तेरे को वो कुछ नहीं देगा. मैं मेरे को बेचने, मैं बिकाऊ नहीं हूँ. आई एम नॉट पेड. यू आर पेड यू आर्टिस्ट. फ्री यू डू फ्री फंड. यस आई एम फ्री फंड. कोई भी आया और लेके जाए. बाय बाय. सी यू अगेन. लवकर या. ए मोईन खान. बाय अश्लेषा. सावकाश जा. सावकाश जा. मोहीनचं मन बघा ना, मोहीनचं मन. मोहीनचा जीव चाललाय दिसता. अश्लेषा बाय. गेली बाई. मोहीनचं माझं मन लागणार नाही आता. मला रडायला येते पण तिच्या समोर मी नाही रडू शकत, कारण तिला असं वाटेल की ताईला नको जाऊ दे वाटतंय तिला, पण तिला जावं लागेल कारण तिची एक्झाम आहे. आपण पेट्रोल भरूयात आधी आणि मग जाऊयात. फायनली मी आश्लेषाला सोडून घरी आली आणि मला खूप झोप आली आहे. सो मी आता झोपणार आहे आणि माझा हा ब्लॉग मी इथे सेंड करणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.